Praise the Lord. I am Amrita Joseph Sikvera. I am so happy to be with you. And today we are going to meditate. Hebrew chapter 4 verse 12. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय 12वे वचन आज आपण पाहणार आहोत. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. खरंच तुम्ही जर एक्सपिरियन्स घेतला असेल तर खरंच देवाचं वचन हे जिवंत आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, देवाचं वचन जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, ते वचन मुखाने जेव्हा आपण कन्फेस करतो, कबूल करतो, तेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनात काम करतं, वर्क करतं. खरंच देवाचं वचन हे जिवंत आहे, सजीव आहे, सक्रिय आहे. देवाचं वचन हे कार्य करणार आहे. केव्हा काम करतं? जेव्हा देवाचं वचन आपण ऐकतो, तेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये काम करतं. उगाचच देवा मला दे, देवा मला दे असं म्हणत बसण्यात काही एक अर्थ नाही. तसं म्हटल्यावर देव काय आपली प्रार्थना ऐकत नाही, आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. तर जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो, त्या वचनावर मेडिटेट करतो, ते वचन सतत आपल्या मुखाने बोलतो, कन्फेस करतो, कबूल करतो, ज्यावेळेस आपण वचनाला धरून प्रार्थना करतो, तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो. म्हणून देवाचं वचन ऐकणं, वाचणं, देवाचं वचन कन्फेस करणं, कबूल करणं हे खूप गरजेचं आहे. ह्याचं खूप सुंदर असं एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत. एस्केलाचं पुस्तक याच्या 37व्या अध्यायात आपण पाहतो की मग परमेश्वराचा वरद हस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याने मला एका कोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या, खूप साऱ्या अस्थी, पुष्कळ अस्थी तेथे होत्या. आणि त्या कशा होत्या? तर त्या अस्थी शुष्क होत्या, अतिशुष्क अशा त्या अस्थी होत्या. मग देव एस्केलला म्हणाला, ह्या अस्थी जिवंत होतील का? तेव्हा एस्केलाने उत्तर दिलं, हे देवा, हे तुलाच माहिती आहे. 4थ्या अध्यायात आपण पाहतो की तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, ह्या अस्थींना संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. काय ऐका? तर परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर या अस्थींना म्हणतो, पहा, मी तुमच्या श्वास घालतो म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. काय व्हाल? तर तुम्ही जिवंत व्हाल. केव्हा जिवंत व्हाल? जेव्हा तुम्ही देवाचा संदेश ऐकाल, देवाचं वचन ऐकाल, तेव्हा तुम्ही जिवंत व्हाल. तुम्ही सांगा, शुष्क अस्थीमध्ये काही जीव असतो का? त्यामध्ये काही अर्थ असतो का? नाही. शुष्क अस्थीमध्ये काहीच अर्थ नसतो. पण परमेश्वर त्या शुष्क अस्थींना, त्या निर्जीव अस्थींना परमेश्वर काय म्हणत आहे की तुम्ही माझं वचन ऐका, तुम्ही माझा संदेश ऐका. जेव्हा तुम्ही माझा संदेश ऐकाल, जेव्हा तुम्ही माझं वचन ऐकाल, तेव्हा तुम्ही काय व्हाल? तर जिवंत व्हाल. तेव्हा एस्केलाने काय केले? तसेच केले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे एस्केलाने काय केलं? तर त्या मृत अस्थींना, शुष्क अस्थींना, अर्थ नसलेल्या अस्थींना, अस्तव्यस्त पडलेल्या त्या अस्थींना देवाचा संदेश ऐकवला. काय ऐकवला? तर देवाचा जिवंत संदेश ऐकवला. आणि मग काय झालं? ज्यावेळेस एस्केलाने त्या मृत अस्थींना संदेश ऐकवला, ज्यावेळेस देवाचं जिवंत वचन एस्केलाने त्या मृत अस्थींना ऐकवलं, देवाचा संदेश जेव्हा त्या मृत अस्थींनी ऐकला, तेव्हा त्या काय झाल्या? तर जिवंत झाल्या. तेव्हा त्या मृत अस्थी एकमेकांना जोडल्या गेल्या, त्यांच्यावर आवरण चढले, त्यांच्यावर मांस आले, त्यांच्यात स्नायू आले आणि त्यांच्यात श्वास आला. केव्हा श्वास आला? केव्हा त्या जिवंत झाल्या? जेव्हा त्यांनी देवाचं जिवंत वचन ऐकलं, जेव्हा देवाचा संदेश त्यांनी ऐकला, तेव्हा त्या अस्थी जिवंत झाल्या. खरंच अस्थीमध्ये काहीच प्राण नसतो. अस्थी ह्या शुष्क असतात, निर्जीव असतात. खरंच त्या अस्थीमध्ये काहीच अर्थ नसतो. पण जेव्हा त्या अस्थींनी, त्या हाडांनी, त्या सापळ्यांनी देवाचं जिवंत वचन ऐकलं, तेव्हा त्या अस्थी जिवंत झाल्या. त्यांच्यावर आवरण आलं, मांस आलं, त्या अस्थी एकमेकांना जोडल्या गेल्या आणि माणसाप्रमाणे पायावर, स्वतःच्या पायावर उभा राहिल्या, जिवंत झाल्या. केव्हा? जेव्हा देवाचं जिवंत वचन, देवाचा संदेश त्यांनी ऐकला. खरं देवाच्या वचनात खूप शक्ती आहे, खूप पॉवर आहे. का? तर देवाचं वचन हे जिवंत आहे, सजीव आहे आणि सक्रिय आहे. तर आता सांगा, तुमची परिस्थिती सुद्धा मेली आहे का? तुम्हाला काही आशा वाटत नाही का?
तुमची परिस्थिती सुद्धा त्या मृत अस्थीप्रमाणे मृत झाली आहे का? तर काळजी करू नका. देवाचं वचन काय सांगतं की ज्या वेळेस त्या मृत अस्थींनी देवाचा संदेश ऐकला तेव्हा त्या मृत अस्थी जिवंत झाल्या. तर आज तुम्ही सुद्धा देवाचं वचन ऐका, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, सतत देवाच्या वचनामध्ये राहा, रात्रंदिवस देवाच्या वचनाला क्लेम करा आणि विश्वास ठेवा. त्या मृत अस्थीप्रमाणे तुमची मेलेली परिस्थिती सुद्धा जिवंत होईल. आज तुमच्या शरीरामध्ये खूप सारे रोग व्याधी आहेत का? खूप सारे आजार, खूप सारे व्याधी तुमच्या शरीरामध्ये आहेत का? तर तुमच्या मृत झालेल्या त्या अवयवांना, त्या ऑर्गन्सला, काम करत नसलेल्या अवयवांना तुम्ही आज देवाचं वचन ऐकवा, देवाचा संदेश ऐकवा आणि तुमचे ते मृत झालेले अवयव, मृत झालेले ऑर्गन्स, काम करत नसलेले ऑर्गन्स आज जिवंत होतील आणि पुन्हा काम करू लागतील. खरंच देवाच्या वचनाशिवाय खरंच या जगामध्ये काहीच नाही. देवाचं वचनच जिवंत, देवाचं वचन हे सत्य, देवाचं वचन हे सजीव आहे. म्हणून दिवस रात्र देवाचं वचन तुम्ही म्हणत राहा, देवाचा संदेश तुम्ही ऐकत राहा. सतत देवाचं वचन तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा, म्हणजे देवाचं जिवंत वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये काम करेल. कारण देवाचं वचन हे सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाच्या वचनात शक्ती आहे, देवाच्या वचनात पॉवर आहे. देवाचं वचन हे एक दुधारी तलवार आहे आणि ज्यावेळेस आपण देवाची ही वचनाची तलवार चालवायला शिकू तेव्हा खरंच कोणतंही संकट, कोणतंही अरिष्ट, कोणताही व्याधी आपल्या तंबूजवळ येणार नाही. का? तर देवाच्या जिवंत वचनाची दुधारी तलवार आपल्या हातात आहे. म्हणून खूप विश्वासाने वचनाची ही तलवार तुम्ही चालवायला शिका आणि विश्वास ठेवा, तुमची मृत झालेली परिस्थिती देवा जिवंत करेल. तर चला देवाच्या वचनात विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराचे. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराचे. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराचे. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराचे. हो ईश्वराजा, खरंच तुझं वचन सजीव आहे, सक्रिय आहे आणि खरंच देवा तुझं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे प्रभू ईश्वरा. खरंच प्रभू ईश्वरा, खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस प्रभू ईश्वरा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा, हो ईश्वराजा, तुझं वचन प्रभू ईश्वरा त्यांच्या लाईफ मध्ये कार्य करू दे प्रभू ईश्वरा आणि त्यांची मृत झालेली परिस्थिती, त्या अस्थीप्रमाणे मृत झालेली परिस्थिती प्रभू ईश्वरा आज तू बदलून टाक. आज त्यांची परिस्थिती जिवंत कर प्रभू ईश्वरा. तुझं वचन त्यांच्या लाईफ मध्ये कार्य करू दे ईश्वराजा आणि ईश्वराजा तू त्यांची सर्व परिस्थिती आज बदलून टाक. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वरा, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू ईश्वरा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू ईश्वरा, हो ईश्वराजा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, त्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, तुला ओरडत आहे, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. हो ईश्वराजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना, सर्व व्याधीला मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, त्यांची आज मृत झालेली परिस्थिती ईश्वराजा तुझं जिवंत वचन ऐकता जिवंत होऊ दे प्रभू ईश्वरा आणि हो ईश्वराजा, तुझं जिवंत वचन त्यांच्या लाईफ मध्ये कार्य करून दे. त्यांची मृत परिस्थिती आज जिवंत होऊ दे प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.